आदरणीय विचारवंश आपण सर्वजण, वेळ खूप झाला याची जाणीव मला सर्वात जास्त आहे. आपल्या सगळ्यांची चुळबुळ आणि इथून निघून जाणं आणि घरी आई वाट बघतोय, जेवण वगैरे करायचं, या साऱ्या गोष्टी आहेत. परंतु आता माझ्या हातात माईक दिलाय, बोलायला म्हटलंय आणि थोडा सगळा सत्कार केलाय, तर त्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहून काही शब्द मी तुमच्यासाठी बोलतो. ज्यांच्या घरावर पत्रे आहेत, कुणाचे घर आहेत, ज्यांचे घरं आजही सारवले जातात, ज्यांचे आईवडील शेतीमध्ये काम करतायत, शेतमजुरी करतायत, मजुरी करतायत, ऑटो हाकण्याचं काम करतायत, पानपट्टीचं काम करतायत, झाडू मारण्याचं काम करतायत, अनेकांची शिक्षिका असते. अशा सगळ्या आईवडिलांच्या पोटी असलेले तुम्ही सगळे मुलं, फक्त माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कळकळीनं एक 2-3 विनंती तुम्हाला मी करणार आहे. आदेश नाही किंवा आज्ञाही नाही. इथली खूप मोठी माणसं आहेत, हे माझं भाग्य आहे की महाराष्ट्रात हलवणारी माणसं आहेत हे सगळे आहेत. परंतु मी तुम्हाला खरं सांगू, जर डी.बी. बर्मदे सरांना, यमन जाधव सरांना, प्रताप हंगारगे सरांना, गायकवाड सरांना, राजेंद्रजी बर्मदे आहेत, संदीपजी आहेत, खडीकर सर आहेत, अजयजी आहेत, यांना जर योग्य मार्गदर्शन, योग्य गुरु, अजून अधिक चांगले दिवस शिक्षणामध्ये त्यांना अनुभव आले असते, तर हे IAS अधिकारी झाले असते, कलेक्टर झाले असते, कमिशनर झाले असते आणि प्रचंड मोठ्या पदावरती गेले असते. एवढ्या क्षमता या सगळ्यामध्ये आहे. परंतु दुर्दैव आहे की त्या वेळी काहीतरी राहून गेलं. तुम्ही प्रचंड भाग्यवान आहात की तुमच्या भाग्यामध्ये DCP आहे, दारोगे सरांसारखे 2 बंधू तुमच्या आयुष्यामध्ये आले आहेत. आणि हे कोळं वय, उमंत वयचे वय आहे ना, हे फुलपाखरासारखं इकडं रुंजी घालणारे जे वय आहे ना, ह्या वयामध्ये एवढी प्रचंड शक्ती असते, एवढं मोठं सामर्थ्य असतं की तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट शक्य करू शकता जर तुमच्या मनात तुम्ही. आपल्या आईवडील किती गरीब आहे, आपल्यासाठी किती खस्ता करतात, आपल्यासाठी प्रचंड दुःख भोगतात. आणि तुम्हाला एक सांगू का मी, आपल्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं, पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं दैवत जर कुठलं असेल तर ते आईवडील आहे. आईवडिलांपेक्षा मोठं कुठलंही दैवत आपल्या आयुष्यामध्ये आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुमच्या आईवडिलाबद्दल एकदा टाळ्या वाजून आईवडिलांचं एकदा इथं टाळ्या. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी जो घाम घातला, त्या घामासाठी, तुमच्यासाठी खस्ताकात राणावाणामध्ये काम करत करत अनेक जखमा सहन केल्या, त्यांच्या हातापायाचं जे रक्त सांडलं ना, त्या रक्तासाठी ह्या टाळ्या आहे. आणि तुमचं भविष्य उज्ज्वल बनावं म्हणून त्याच्या डोळ्यात अनेकदा तुम्हाला न कळत रात्री बेरात्री तुम्ही झोपलेले असताना त्या डोळ्यामध्ये जे अश्रू येतात ना, त्या अश्रूसाठी ह्या टाळ्या. चिमुरड्यांना मी विनंती करतो, कोटाचं नाव तुम्ही ऐकलंय, अनेक मुलं आत्महत्या केली, अनेक शाळेमधले मुलं मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करतात. मी तुम्हाला एक विनंती, एक छोटा मुलगा खूप गरीब घरचा, तेही मिळत नव्हतं, लाकडंही मिळत नव्हतं. एका दिवशीचा प्रसंग, आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी. चूल पेटलेली आई लाकडं घालते, तवा तापलेली आई भाकरी करते, आणि तो मुलगा लाकडं घालत असतानाच्या प्रकाशामध्ये अभ्यास करायचा. आणि या लाकड पाठीमागं काढलं की प्रकाश मंदावला जायचा आणि मुलाचे डोळे पाण्याने दाटून यायचे. आणि तो म्हणायचा, आई अजून लाकड घाल ना, अजून जळण घाल ना. अरे पैसे नाहीत, लाकड कुठून आणायचं. तरी पण कधी कधी आई जास्त जळण घालायची, जास्त प्रकाश पडायचा, आणि मुलगा अर्धा तास, 15-20 मिनिट, पाऊण तास त्या स्वयंपाक चालू असलेल्या वेळेमध्ये अभ्यास करायचा. एक दिवसाचा प्रसंग आहे, आईने लाकड घातलेलं आहे, जास्त लाकूड गेलेलं आहे, जास्त प्रकाश पडलेला आहे, आणि मुलगा तन मनाने अभ्यास करतो. एकदम तव्यावरची भाकर करपली आणि आईच्या तोंडातून अचानक एक शब्द बाहेर पडला, अरे अभि, तव्यावरची भाकर करपली. आता कुणाला तरी एकाला घरी उपाशी मारावं लागेल. मी रात्री पाणी पिऊन झोपते, तुम्ही जेवण करून झोपा. थोडं एक वाक्य त्या मुलाच्या कानावर पडलं आणि मुलाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. तो म्हणाला, आई, चुलीवरची भाकर करपली म्हणून तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं, इथं दारिद्र्य, त्या गरिबीमध्ये माझं सगळं आयुष्य करपून चाललेलं आहे, त्याचं तुला काहीच का वाटत नाही. असं म्हणणारा मुलगा, प्रचंड अभ्यास करणारा, डोक्यावरती पुस्तकं घेऊन मित्राकडे जायचं, येताना पुस्तकं घेऊन यायचं, येता येता अभ्यास करायचं, जाता जाता अभ्यास करायचं. अब्राहम लिंकन म्हणून जगामध्ये विश्वविख्यात असतात. एक झोपडीतला मुलगा, जगातला अत्यंत बुद्धिमान माणसापैकी एक, जगातला 5 क्रमांकाचा बुद्धिमान माणूस म्हणून जगाच्या समोर आला. ह्या क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये. तुम्हाला माहिती आहे का, संत गाडगे बाबा कार्यक्रमामध्ये आपण दारोगा सरांना एकलव्य नावाचा पुरस्कार दिला.
अरे तुम्ही झोपडीतले एकलव्य आहे, तुमच्या क्षमता तुम्हाला कळल्या ना तर तुम्हाला अर्जुन भीष्म हे कोणी तुमच्याशी मुकाबला करणार नाही. तुम्ही हटके सगळ्या जगाच्या पुढची माणसं आहे, एवढ्या क्षमता तुमच्यामध्ये आहे. आणि त्या क्षमता जागवण्याचं काम हे एकलव्य करतात. मी त्यांना बघितलंय. आता दावरगे सर सांगत होते, तर मला सांगायचं नव्हतं. पुरुषोत्तम दावरगे सर, मी रूम मध्ये राहत होतो. अत्यंत वाईट दिवस होते. माझी नोकरी गेलेली होती, 1.5-2 लाखाची नोकरी गेलेली होती. अत्यंत वाईट मनस्थितीमध्ये लातूरमध्ये होतो. पलीकडच्या हॉलमध्ये खोलीमध्ये दिलीप धुमाळ सरांची मुलं राहत होती, अलीकडे आम्ही राहत होतो. दिलीप धुमाळ सरांनी माझी गरिबी आणि माझी अश्रू तिथून बघितलेली. पुरुषोत्तम दावरगे सर आम्ही एकत्र राहत होतो. कधी कधी जेवायला मिळायचं नाही, कधी कधी घरातून पैसे यायचे नाहीत. 400-500 रुपयेवरती दिवस काढावे लागायचे. मी आणि जीवन जाधव सर 2 महिने नुसते टमाटे खाऊन दिवस काढले. 1 महिना नुसतं गाजर खाल्ले, 1 महिना नुसता उत्तप्पा खाल्ला. त्याच्यातून आरोग्यावर अनेक परिणाम झाल्याचं आमच्या लक्षात आलं. तर पुरुषोत्तम दावरगे सरांचा एकच प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आम्ही ते रुपयाचे शेंगदाणे घ्यायचे आणि मस्त बदाम खाल्ल्यासारखं ती चव अजूनही जगातल्या कुठल्याच वस्तू आली. रुपयाचे शेंगदाणे असायचे, त्याच्या हातात रुपयाचे, माझ्या हातात रुपयाचे. त्यांनी मला द्यायचे, मी त्याला द्यायचं. आमचा करार होता. कारण तेवढे शेंगदाणे कमी झाले तर खूप दुःख वाटायचं, कारण भूक खूप लागले आणि कावळे आत ओढायचे. तेव्हा आम्ही ते शेंगदाणे चोकून चोकून खायचो. लाळ जास्त निर्माण झाली की भूक लागणार नाही आणि ते लाळच आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व लागली, अशी भावनेने आम्ही खात होतो. आज पुरुषोत्तम दावरगे सर कर्नाटकातला एक अत्यंत पराकुडीचा प्राध्यापक गुरुकुलमध्ये काम करतोय बारकीला. तिथून मी इथं परत काम करतोय. तर या मुलाने अक्षरशः मला सांगतो मी महाराष्ट्रामध्ये देशिकीचं नाव केलेलं आहे. खेड्यापाड्यातले तांड्या वस्तीवरची कितीतरी मुलं आणि मुली आता नीट परीक्षेच्या माध्यमातून, सीटीच्या परीक्षेच्या माध्यमातून, या IITच्या परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नकाशावरती ध्रुव ताऱ्यासारखे चमकत आहेत. हे सारस्त्र आहे त्यांच्या कष्टाला आहे. ते कष्ट मी खूप जवळून बघितले, ती गरिबी मी खूप जवळून बघितलेली आहे. आणि ते मायबापाचे अश्रू आणि विद्यार्थ्याचे अश्रू काय असतात ते तुम्हाला कळणार नाही. बऱ्यापैकी घरचे दिसतात. आणि जेव्हा केव्हा मला इथं चौकामध्ये इकडे तिकडे फिरताना, सरांच्या घराकडून जाताना DCPचे मुलं दिसली, ॲड्रेस कोड दिसला की मी प्रत्येकाला काय चाललंय DCP म्हणतो. मला एवढा आनंद होतो की हे पोरं उभारी आहे, हे उद्याचे फिनिक्स आहे. आज त्याचं महत्व कळणार नाही. जेव्हा हे IAS अधिकारी होते, मोठमोठे अधिकारी होते ना, तेव्हा खरंच आम्ही तुमच्याकडे झुकू आणि सांगू जगाला की कष्ट घेतलं, त्या कष्टाचा आईबापाचं, त्या गुरुजनाचं खरं सार्थक झालं असं याकडे मला असं वाटतं. बस 3-4 मिनिटांमध्ये तुमच्या हृदयाशी संवाद साधा. आपले गरीब आई वडील नेहमी आठवण, झोपताना, खाताना, पिताना, अभ्यास करताना, आयुष्यात चुका होताना, पावलं वाकडं पडताना, थट्टा मस्करी करताना, कुठे गेली गोळा तिकडे तिकडं, शाळा चुकून फिरत असताना आपले आई वडील आठवा. कोपऱ्यात बसलेले, दुःखी असलेले, ते भांडे खोले, ते घरदार, ते दादा खिडक्या, ते घरची गरिबी तुम्ही नेहमी आठवणार. ही तुमची उपाशी असते, ही तुमची प्रेरणा असते. त्याच्यापेक्षा जगातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये एवढे प्रेरणादायी स्फोरण कुठंच नाही. या पृथ्वी तलावरती जगामध्ये सर्वात जास्त मोठी क्रांती कोणी केली असेल तर ते 87% मुलं हे झोपडीचे तांड्या वस्तीवरचे, रेल्वे स्टेशनवर झोपलेले, पळून गेलेले, कपडे नसलेले, कपडे फाटके असलेले, खिशामध्ये 10-15-20 रुपये घेऊन गेलेल्या मुलांनी जगामध्ये 87% संख्येने जगामध्ये प्रचंड मोठी क्रांती केल्याचा इतिहास आपल्या सगळ्याच्या समोर आहे. आणि म्हणून तुमच्या आई वडिलांसाठी, तुमच्यासाठी असाच एक दिवस मेडक्याला टेकून होतो बसलो, आतून अजून होतो पोचलो. तेव्हा आई जाळ घालत होती, चूल पेटत होती, तवा तापत होता, भाकर करपत होती. करपलेल्या भाकरीचा वास येता झोपलेला बाप म्हणाला, अगं जाळ थोडा कमी कर, नाहीतर जाईल करपून भाकर. बापासमोर प्रश्न होता आजच्या भाकरीचा, आई समोर प्रश्न होता दारिद्र्यातल्या आयुष्याचा, माझ्या समोर प्रश्न होता उद्याच्या भविष्याचा. मी म्हणालो आई जाळ तू घालत जा, चूल तू पेटवत जा, मी स्वप्ने माळत जाईन, पोटामधल्या भुकेला आतल्या आत जाळत जाईन, डोळ्यामध्ये टिपस आली, पुस्तकावर गाळत जाईन, जळून तुझं सरू दे, भाकर तुझी करपू दे, ज्ञानासाठी आई मला माझं सारं आयुष्य दे. तू म्हणालीस बाळा एवढ्याशा प्रकाशात, स्वप्नाच्या कवळशात कोण रे घडलंय, असं कोणतं झाड गरिबीत वाढलंय. मी म्हणालो आई तू बिनधास्त राहा, चुलीपुरत्या प्रकाशात, मन फक्त अभ्यासात, स्वप्नांना सीमा नसतात, आयुष्य माझं झेपत जाईल. मी म्हणालो आई तू बिनधास्त राहा, चुलीपुरत्या प्रकाशात, मन फक्त अभ्यासात, स्वप्नांना सीमा नसतात, आयुष्य माझं झेपत जाईल. आणि अशा पद्धतीने एक दिवस आम्हा तुम्हाला फिनिक्स पक्षाप्रमाणे यशाच्या दिशेने जावं लागणार आहे. लक्ष्य पर पहुंचे बिना पथके पथिक पथमे विश्राम कैसा. आपल्याला थांबायचं नाही, एवढं थांबायचं नाही. रात्रदिवस एवढी मेहनत करा की परमेश्वराला वाटलं पाहिजे की मुलांचं सगळं भविष्य बदललं गेलं पाहिजे आणि हे मुलं प्रचंड पराकोटीच्या उंची झाली पाहिजेत. तर आमच्या आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं 4 चांद लागले आणि आमच्या अंतकरणातल्या यातना धन्य झाल्या असं म्हणायला हरकत नाही.
एवढ्या छान पद्धतीने वाढदिवस साजरा होऊ शकतो हे भरमले सर एम जाधव सर या सगळ्या टीमला दाखवून दिलेलं आहे. तुमच्याशी आता अधिक जास्त बोलणं उचित नाही, फक्त एवढंच मी म्हणेन की आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ दैवत जर कोण असेल तर आई वडील, आई वडिलाबद्दल नेहमी कृतज्ञ राहा, त्यांची आठवण नेहमी आनंदाने ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट आहे, आपलं आयुष्य जर बदलायचं असेल तर गुरुजन हे आपले त्यानंतरचे दैवत आहे. आणि तिसरं, आपण या समाजाचं, या मातीचं, इथल्या लोकांचं आपण काहीतरी देणं घेणं आहोत. आणि म्हणून तुम्ही खूप मोठे म्हटल्यानंतर तुम्हाला ज्या रूपामध्ये, श्रमाच्या रूपामध्ये, घामाच्या रूपामध्ये, पैशाच्या रूपामध्ये, सेवेच्या रूपामध्ये, ज्ञानाच्या रूपामध्ये, ज्या कुठल्या रूपामध्ये समाजाची परतफेड करता येईल तुम्ही केलं पाहिजे, एवढी विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो. आणि खूप छान वाढदिवस तुम्ही साजरा केला. या जगामध्ये स्तुती प्रत्येकाला आवडते, कौतुक प्रत्येकाला आवडतं. मलाही आवडलं, खूप छान वाटलं, गदगद झालो, भिजून गेलो. परंतु माझी उंची, तुम्ही जेवढं बोलले तेवढी निश्चित नाही आहे. माझी उंची 165 सेंटीमीटर आहे, माझं वजन 65 किलो आहे आणि माझे पाय नेहमी जमिनीवरती आहेत. तुम्ही मला छान म्हटलात, मोठं म्हटलात, खूप कौतुक केलं, आवाड मोठं केलात, परंतु माझ्या पायामध्ये किती कुठं किती कृपा आहे, किती काटे मोडलेले आहेत आणि माझ्या आयुष्यात कुठं काय काय चुका झालेल्या आहेत हे फक्त मलाच माहिती आहे. आणि म्हणून सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आमचे आदरणीय गणपती सर आहे, एक महाराष्ट्राचं प्रचंड मोठं उत्तुंगी व्यक्तिमत्व आहे. त्यांचं वक्तृत्व तुम्ही आता ऐकलंय, तेवढाच प्रेमळ निर्मळ माणूस आहे आणि नेहमी माझ्या संकटामध्ये अगदी कृष्णासारखा पाठीमागे उभं टाकत असतो. त्यांच्या हृदयापासून या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो, त्यांच्या ऋणामध्ये राहू शकतो. आदरणीय गुणवंत गायकवाड सर, तुम्हाला माहिती आहे की माहित नाही, जैन इरिगेशनचं काम करतात, शेतकऱ्यांचं काम करतात, माती आणि माणसासाठी काम करतात आणि त्यांना महाराष्ट्रातला खूप मोठा पुरस्कार मिळाला. टाळ्या वाजून एकदा मातीवर करणारा व्यवसाय त्यांनी निवडला आणि अत्यंत सुंदर व्यवसाय, अत्यंत आनंदी व्यक्तिमत्व आणि शेकडो हजारो शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी हिरवळ घडवण्याचं काम आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून केलेलं आहे. आदरणीय एम जाधव सरला 50 पुरस्कार मिळाले. खूप मोठे व्यक्तिमत्व आहे, वक्ता आहे, निवेदक आहे, सगळं तुम्ही आता ऐकलेलं आहे. एम जाधव सरांचे या ठिकाणी विरोध व्यक्त करतो. प्रताप भांगे सर आमच्या टीममधले एकलव्य, कधीही कुठेही केव्हाही बोलवा, एका मिनिटामध्ये बरोबर सरांनी आमच्या सगळ्यासमोर हजर होतात. जगद्गुरु तुकोबारायचं खूप चांगलं काम ते करतात. आदरणीय अनिल जाधव सर एक आदर्श शिक्षक आहे आणि इथल्या सगळ्या निलंग्याच्या सामाजिक परिवर्तनाच्या सगळ्या चळवळीमध्ये, शैक्षणिक, सांस्कृतिक सगळ्या चळवळीमध्ये अत्यंत हिरिरीने ते भाग घेतात. आदरणीय राजेंद्र बरपते सर आमच्यासोबत बंधूसारखं राहतात आणि एक खूप चांगले शिक्षक ते आहेत. या ठिकाणी 2 दीप आहेत, एक अमरदीप आणि एक संदीप. हे दोघंही ज्ञानाचं काम करतात, प्रेमाचं काम करतात. आमच्या आदरणीय अमरदीप सरबद्दल न बोललेलं बरं, तो माणूस शब्दाच्या पलीकडचा आहे, मोठा आहे, खूप प्रेमळ. आल्याबरोबर टाळ्या पडल्या. अमरदीप पाटील सर आहेत, त्यांचा आवाज म्हणजे निलंग्याचं वैभव आहे, निलंग्याची ओळख आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही या निलंग्याला जर काही देऊन जाऊ, समजा आमच्या नंतर दुर्दैवाने कधी घटना घडली तरी या निलंग्यामध्ये त्यांचा आवाज, त्यांची ओळख चंद्र सूर्य तारे अशीपर्यंत राहील. एवढं मोठं काम गायण्याच्या माध्यमातून अमरदीपने केलेलं आहे. संदीपचे 2 दीप आहेत आणि इथं 2 बरमते सर आहेत, एक बरमते सर, ते बरमते सर. आदरणीय खमीद सर या ठिकाणी आहेत, त्यांचं मी या ठिकाणी त्यापासून व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं अजय मोरे सर आमचे मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत, सगळ्या चळवळीमध्ये काम करतात, आदर्श मुख्याध्यापक. त्यांची शाळा बघण्यासारखे आदरणीय विजय डावरकर सर ते जाऊन आलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी तळमळीनं कळकळीनं इंग्रजी भाषा, हिंदी भाषा डावरकर सरची असताना सुद्धा जुन्या केव्हाच्या आठवणी, लहानपणच्या, म्हणजे एखाद्या पत्राने 4 ओळींनी, एखाद्या चित्राने सुद्धा माणसाचं आयुष्य कसं बदलतं. अहो, खूप सुंदर पत्रकार म्हणून त्याला वृत्तपत्राने घेतलेलं होतं, नोकरी करा म्हणून मोठं पॅकेज दिलेलं होतं. बरं केला तुम्ही, आर्टमध्ये आला नाही, पण जीवनामध्ये तुम्ही अत्यंत मोठी कलावंत माणसं घडवत आहेत. याच्याबद्दल एकदा आपण सगळे आदरणीय आहेतच आहे. परंतु कुठल्याही सामाजिक चळवळीमध्ये जेव्हा आम्हाला पैसा कमी पडतो, आम्ही सरांकडे हाक मारली तर सर्व म्हणतात आणि मदत करतात. आजच आम्ही 50 झाडं आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथे लावली गेली. अनेक मित्रमंडळी तिथे नेहमी एक उपक्रम चालू आहे, हरित आवराचे आल्याने 50 झाडं लावली, त्याच्यामध्ये त्यांचा वाटा आहे. राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांनी 25-26 हजार रुपये आम्हाला दिलेले होते. तर हे आवश्यक आहे. ज्ञानाबरोबर आपल्या कर्तृत्वाबरोबर आपल्या व्यवसायाबद्दल सामाजिक बांधिलकी. धन्यवाद.